गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. आय एम सॉरी सौरभ. चूक झाली का माझी सौरभ? मी नो वे राधा, तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस आणि कायम तशीच राहा. लढायचं नाहीये. तू थोडी वयाने लहान हो, मी थोडा मोठा होईल. कारण काय आहे ना, जे तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही आणि जे माझ्याकडे आहे ते तुझ्याकडे नाही. सो आवर एक्सचेंज ऑफर इज फॅब्युलस, राईट? हा, येस. येस. नाही कसं? एक मिनिट. येस. येस जमतंय इम्प्रुव्हमेंट लागेल पण मी सांगतो. येस. येस गुड. सौरभ सोड ना. अरे सौरभ सोड ना. मार्कंड दादा आहे. नाही, सौरभ नको. मग तू बोल. नाही. हॅलो. हा मार्कंड दादा बोल. सौरभ सॉरी, तुला जरा डिस्टर्ब करतोय. अरे काही काय, बोल ना. कशाला फोन केला होतास? मला असं वाटतंय सौरभ की तुम्ही दोघांनी आता घरी परत यावं. का? एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे नाही तसं, म्हणजे खास काही प्रॉब्लेम नाही आहे. मार्कंड दादा प्लीज असं कोड्यात बोलू नकोस. काय ते सरळ सरळ सांग. अरे काय, मला असं वाटलं होतं की 2-1 दिवसात हे सगळं प्रकरण निवळेल, पण सीमानं फारच मनाला लावून घेतलंय. काय? मार्कंड दादा खूप सिरियस काही नाही ना? अरे नाही रे, खरंच सांगतोय मी, तसं सिरियस नाहीच आहे काही, पण तरीही मला असं वाटतंय की आपण आता या प्रकरणावर पडदा टाकलेला बरा. म्हणूनच म्हणतोय की तुम्ही दोघं आता घरी या निघून. फक्त एक काम कर, सरळ घरी नको येऊस. आल्या आल्या आधी डॉक्टर सई प्रधानांची भेट घे, त्यांचा सल्ला घे. मला तर वाटतं त्यांना घेऊनच घरी या तुम्ही दोघे. ओके चल बाय. बाय. सौरभ काय झालं? सीमा वहिनी सीमा, अगं औषधच घ्यायचं नाही हा काय वेडेपणा आहे? तुझ्या या वेडेपणामुळे घरात तुझी सगळ्यांना किती काळजी वाटतेय माहितीये का तुला? सीमा, सीमा, मला मान्य आहे सीमा, पूर्ण मान्य आहे मला की मी एक चांगला नवरा नाही होऊ शकलो. अगं पण याचा अर्थ असा नाही ग की मला तुझ्याविषयी काही वाटत नाही, काही कन्सर्न नाही, काळजी नाहीये मला तुझी. मला खरंच तुझी काळजी वाटते. मी इथं नसतानाही तू या घराकरता, घरातल्या सगळ्यांकरता जे काही करते असते ते खरंच ग्रेट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे सीमा. म्हणून म्हणतोय प्लीज प्लीज असा स्वतःला त्रास देऊ नकोस ग. हे आत्मक्लेश थांबव सीमा. औषध घे ना.
आणि मला काय वाटतं की तू बाबांचं ऐक तुझ्या, जरा 4 दिवस त्यांच्या बरोबर जा. अगं बरं वाटेल तुला, मन ताजंतवानं होईल तुझं. माझं ऐकशील एवढं प्लीज. औषध मी घेऊन येतो औषध. कुठे गेले सगळे? तुमचं हॉस्पिटल आहे, तूच बोल. अरे काम कर, सई मॅडमला फोन लाव. सरप्राईज! कॉंग्रॅच्युलेशन सौरभ, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि हे तुमच्या दोघांचं. थँक्यू थँक्यू. थांबा थांबा, तुमचं तोंड गोड करू दे मला. सुखी व्हा, यशस्वी व्हा. मिसेस फर्नांडिस कुठे आहेत? त्या रजेवर आहेत, पण बातमी पोचलेली आहे त्यांना. शी इज व्हेरी हॅपी फॉर यू. पण सगळे हॅपी नसतील ही बातमी ऐकून. राधा अगं रिलॅक्स. हे बघ, आता तुम्ही दोघांनी रितसर लग्न केलं, त्यामुळे कोणी कितीही काही बोललं ना तरी तुमचं बंधन अतूट आहे. नाही मानत. सगळे अनहॅपी असताना म्हणजे सौरभच्या घरी सीमा वहिनी. मॅम तुम्ही आमच्या बरोबर. नाही नाही राधा, मी तिथे येणार नाही. पण याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे आणि त्यामुळे आपण अर्धी लढाई तर नक्कीच जिंकू. गौतम आणि नभाताई लंडनला गेलेत. हा गौतम म्हणजे खरोखर थरो जंटलमॅन आहे. हो ना, एवढा मोठा घोळ झाला तरी त्या पोरांनी समजूतदारपणा नाही सोडला. दुसरा एखादा असता तर वेडा वाकडा वागला असता, पण हा एकदम समंजसपणे वागला. बाबा मला खरं सांगतो, मला राहून राहून हळहळ वाटते. या पोरीने मूर्खपणा केलेला आहे, फार फार मोठा मूर्खपणा केलेला आहे. त्या गौतम सारखा उमदा माणूस सोडून त्या मूर्ख पोराच्या नादी लागली. बाबा लिहून घ्या माझ्याकडून, हा वेडेपणा जास्ती दिवस टिकणार नाहीये. पण पत्ता लागला का रे काही दोघांचा? नाही. भेटू दे मला तो सौरभ, सोडणार नाही मी त्याला. शुभमंगल सावधान. सुखी व्हा, यशस्वी व्हा. पुरे ना, परत परत काय नमस्कार करताय. अहो म्हणजे काय, आता लग्नही पुन्हा केलंय, मग नमस्कार नको? हे लग्न माझ्या समाधानासाठी. तुम्ही पळून जाऊन लग्न केलं, ते अगदी रजिस्टर केलं, त्याचं नोंदणीपत्र मला दाखवलं, पण माझं समाधान झालं नाही ना. काय रे मानस? हो ना, आमची हौस मौज राहूनच गेली होती. रडू नको बा, रडू नको.
सगळे छान होणार. खूप आनंदात आहे मी. तुम्हालाही एकटं एकटं असं लग्न करताना मजा आली नसेल ना? लग्नाला आपली माणसं हवीतच. तुमची जवळची माणसं दुरावलीत हा सल आहे ना तुमच्या मनामध्ये. हो. आणि त्यांना कसं मनवायचं हे कळतच नाहीये. भीती वाटतेय. घाबरू नका. अगं मुद्दामच मी हा पुन्हा लग्न करण्याचा घाट घातला. या वेशामध्ये तुम्ही दोघं इतकी छान दिसताय. खूप छान दिसतोय तुमचा जोडा. नवरदेव. राधा, तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र, हा हिरवा चुडा, तुम्ही दोघं असे तुमच्या घरी गेलात ना की बघा घरच्यांचा राग कसा पळून जातो. ते काहीही अमंगल तुमच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही. सगळी मंडळी तुमचं स्वागतच करतील. हो, लग्न झालंय घरात, अशी स्मशान शांतता बरी वाटत नाही. अहो कामत, आम्ही हौसेने स्मशानात येऊन शांत बसलेले नाही आहोत. घरामध्ये काय चाललंय, काय परिस्थिती आहे दिसतंय ना तुम्हाला. हो सासरे बुवा. मी कसा तुमचा सासरा? हो पण माझ्या लेकीचे तर आहात ना. हो मला सांगा, या छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा ताप का करून घेता हो तुम्ही? हो जीवन कसं मस्त शांत सुंदर रंगीत संगीत जगावं. हो त्या दोन पोरांनी लग्न केलं रीतसर. आता ज्या पद्धतीने झालं ते तुम्हा माणसांसाठी जरा तापदायक असणार. तुम्हा माणसांसाठी म्हणजे आम्ही माणसं, तुम्ही कोण? ब्रह्मदेव. आता मला सांगा मधुकरराव, माणसानीच माणसांना तापदायक ठरणाऱ्या गोष्टी का कराव्यात? हो देवाने एवढी छान सृष्टी निर्माण केली आहे, ती एन्जॉय करायची सोडून हे इगो हेवे दावे हवेतच कशाला? हो मी काय ज्ञान पाजळत नाहीये. आता राधा आणि सौरभचं एकमेकावर प्रेम होतं, त्यांनी लग्न केलंय. आता त्यांना जवळ करा आणि झालं गेलं सगळं विसरून जा. केदारचंही लग्न होईलच. हवं तर आपण त्या मितालीशी त्याचं लग्न लावून देऊ. इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे तर ते तुमच्या मुलीला का नाही समजावून सांगत? तिच्या डोक्यातच शिरत नाही ते. हे बघा, राधा आणि सौरभच्या लग्नाला माझा कधीच विरोध नव्हता. मी त्यांना आधी मनापासून आशीर्वाद द्यायला तयार आहे. पण तुमची लेक येते ना आडवी, प्रत्येक वेळेला तलवार उपसून बसलेलीच आहे ती. तिला हे मान्यच नाही ह्या दोघांचं लग्न. तिला जरा समजावून सांगा आधी. मध्ये मला वाटतं कामच जे काही सांगतायत ना त्यात तथ्य आहे. आमच्या सगळ्यांच्या सोबतीने तू जर सीमाला समजावलंस ना तर 4-5 दिवसात ती समजून घेईल की. हो त्या भानगडीत मी पडणार नाही. माझ्या सुनेला मी समजवू. मग बसा आपला अहंकार कुरवळत, लागू दे या घराची सगळी वाट. हा आमच्या घरचा अंतर्गत मामला आहे. पाहुण्यांनी मध्ये मध्ये लुडबुड करू नये. थोडक्यात म्हणजे आम्ही तिघेही या घरासाठी पाहुणे आहोत आणि आम्हाला तिघांनाही या घराची काळजी करण्याची गरज नाही असं तुझं म्हणणं आहे, बरोबर? हो असे म्हणणे आहे. काय मध्ये काय बोलतोयस तू? प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही ना खूप असताय. मला अक्कल शिकवताय तुम्ही. शांत व्हा सगळे. सासरे बुवा, सासरे बुवा, गारवण्णा, यशवंत, चला आपण सगळे बाहेर फिरायला जाऊ. आपण उसाचा रस पिऊया. आलं आणि लिंबू घातलेला थंडगार. अरे हो
जरूर. सगळ्यांची डोकी शांत होती. चला हो, कशाला त्रास करून घेताय, मार्ग काढू काहीतरी. चला. हॅलो. हां. हा ठीक आहे. डॉक्टर सई प्रधानांचा फोन होता. सौरभ आणि राधा तिथे येत आहेत. सीमा. अण्णा हळू हळू, मोठ्या मुश्किलीने औषध घेऊन जस्ट झोपली आता. हळू झाली होईल. हो, पण मी बातमीच अशी आणली आहे की तिचा रागही टिकणार नाही आणि तिची तब्येतही ठणठणीत होईल, अशीच बातमी आहे. कसली बातमी आणली आहे तुम्ही? राधा माझी नाही हिंमत होते घरात जायची. आधी मी डायरेक्ट लग्न करून आलोय, ते पण तुझ्याशी. आता मला कळते मी काय करून बसलोय. नको, आपण नको जायला. वेडा आहेस का तू? त्यांना फेस करावंच लागेल. आणि आपण काही पाप नाही केलंय, आपण लग्न केलंय. त्यामुळे घाबरू नकोस. आणि हो, आत गेल्यानंतर कोणाशीही उलटून बोलायचं नाही.